हॅलो मास्टर, सगळ्यांना खूप प्रणाम. माझ्या हृदयातून तुमच्या हृदयापर्यंत, हार्ट टू हार्ट, माझ्या सगळ्या ध्यानी कुटुंबाला मी खूप खूप प्रेम, प्रकाश आणि खूप प्रणाम. सगळ्यांचे अनेक अनेक आभार. तुमच्या सगळ्यांचे अनेक आभार की तुम्ही आजच्या ध्यान सत्रामध्ये सहभागी झालात. महाअवतार बाबाजी, पितामह बद्रीजी, सगळ्यांचे सद्गुरू, एंजल्स, सर्व इष्ट देवता, कुलदेवता, आपल्या सगळ्यांचे पूर्वज, स्पिरिट गाईड्स, जी कुठली आपल्यासोबत टीम आहे, प्रकाशाची टीम, त्या सगळ्या टीमला मी अनेक अनेक आभार व्यक्त करते. थँक्यू. तुमच्या सगळ्यांचे अनेक आभार, तुमच्या सगळ्यांना प्रेम माझ्याकडून. मास्टर्स, आज आपल्या ग्रुपमध्ये मला वाटतं मेधाताई नवीन आहेत, ज्या युट्यूबवरनं जॉईन झाल्यात आपल्यासोबत. तर आपण सगळेजण त्यांचं स्वागत करू आपल्या कुटुंबामध्ये आणि त्यांना प्रेम, प्रकाश, जसं बाबाजी म्हणतात तसं आपल्या कुटुंबामध्ये एक नवीन व्यक्ती आली. अजून मला वाटतं अजून एक जण कोणीतरी जॉईन झाले, सॉरी त्यांचं नाव मला लक्षात नाहीये, तर त्यांचं पण मी स्वागत करते. तर आपण त्यांची ओळख करून घेऊच आपल्या ह्याच्यामध्ये. जसं की मेधाताई युट्यूबवर युनिफाईडचं सेशन बघत होत्या आणि ध्यान पण करत होत्या आणि त्यांना ध्यानामध्ये काही दृश्य पण दिसली, त्याच्यावरून त्या उच्चस्वचं नाव शोधायचा प्रयत्न करतायत. तर आपल्याकडे भरपूर वेळ आहे. तर तुम्ही ज्यांना अजून सुद्धा त्या नावाची हिंट मिळाली नाही, नाव समजलं नाहीये, ह्याचा अर्थ उच्चस्व त्यांच्यासोबत नाहीये असं नाहीये. कारण मला काही मेसेजेस आले, त्यावरनं मला आज अगदी महत्वाचं तुम्हाला काहीतरी सांगायचंय. ही अशी गोष्ट आहे की आपण पुढे जाण्याआधी हे आपल्या आपल्या ह्या सगळ्या गोष्टी लक्षात पाहिजेत. जेव्हा आपण अध्यात्माच्या जर्नीमध्ये आहोत, अध्यात्माच्या म्हणजे आपल्या आत्मज्ञानाच्या जर्नीत आपण आहोत, या प्रवासात आपण आहोत. आणि जिथं आपण आत्मज्ञान घेतो तिथं आपण कुठल्याही भ्रमात राहता कामा नये. म्हणून या गोष्टी मला तुम्हाला सांगणं फार गरजेचं आहे. ठीक आहे. काही जणांना ध्यानाच्या दरम्यान दृश्य दिसतात, जे की अगदी चांगलं आहे. याचा अर्थ तुम्ही ध्यानात थोडे डीप जात आहात. पण ह्या दृश्यांमध्ये नेहमीच आपल्याला ती देवी देवता स्वतः येऊन दर्शन देते असं नाहीये मास्टर्स. प्लीज समजून घ्या या गोष्टी. कारण तुम्ही आपल्या ग्रुपवर परवा 2-3 दिवसापूर्वी टाकलेला व्हिडिओ बघा. तर मी रिक्वेस्ट करते तुम्हाला की तो व्हिडिओ बघा, कारण त्यामधून तुम्हाला काही गोष्टी समजतील. की ध्यानादरम्यान आपल्याला जेव्हा दृश्य दिसतात, तेव्हा तो आपला भ्रम सुद्धा असू शकतो. भ्रम म्हणजे आपलंच मन, आपली चेतना ते प्रकट करतं आपल्या पुढं. मी मध्ये एकदा लहान मुलांचं ध्यान घेत होते. प्रत्येक लहान मुलाच्या ध्यानामध्ये त्यांना अशी देवी देवता दिसली की ज्यांच्या त्या घरामध्ये त्याची उपासना केली जाते. तर ह्याप्रमाणे आपण ज्या देवतेवर आपण खूप श्रद्धेने हे करतो, त्यांची उपासना करतो, त्यांची पूजा करतो, आपल्या मनामध्ये खूप चांगले भाव असतात त्यांच्याबद्दल, ती देवता आपल्याला शक्यतो ध्यानामध्ये दिसते. ते खोटं पण नाहीये, कारण आपलीच चेतना त्या रूपामध्ये ते प्रकट करत असते. पण केवळ सांगायचा हेतू हा आहे की माझा थर्ड आय ओपन झालाय का नाही, ह्या गोष्टी ज्या आपण खूप विचार करतो. मी हे करते, मला काही दिसत नाहीये ध्यानात. त्या लोकांना ह्याचं वाईट वाटतं की मला दिसत नाहीये म्हणजे माझं ध्यान चुकतंय, किंवा मला थर्ड आयला हे दिसताय किंवा ते दृश्य दिसतायत. हे सगळं आपल्या ध्यानाच्या प्रवासाचा एक पार्ट आहे. त्याच्यामध्ये हरवून जाऊ नका. हे अगदी नॉर्मल आहे होणं. पण तेच त्याचाच विचार करत बसायचा की मला हे कधी दिसणार, मला ते दृश्य कधी दिसणार, कशी दिसणार. हे करायला आपलं ध्यान ग्रुप नाहीये. आणि ह्याचा पाया महत्वाचा आहे समजून घेणं. कारण आपण त्या सिद्धींसाठी इथं नाही आहोत मास्टर्स, त्या सिद्धींच्या वर आपण करतोय ह्या गोष्टी. आत्मज्ञान ही गोष्ट केवळ मला थर्ड आय मध्ये हे दिसलं किंवा मला स्वप्नात ते दाखवली, ती देवता आली, ह्याच्यासाठी नाहीयेत आपण. ते सगळं ह्या प्रोसेसचा भाग आहे. आपण त्याच्या वर जाणार आहोत. तुम्हाला आठवत असेल, शंकर बाबांच्या शंकर गीतेमध्ये लिहिलेलं आहे, सिद्धीच्या मागे लागू नका, स्वतःला ओळखा, मी कोण, मी कुठून आलोय, माझं काय. बाबांनी लिहिलंय, जिथे शंकर बाबांनी म्हणा किंवा अनेकांनी लिहिलंय की ह्या सिद्धी वगैरे ज्या आहेत, ह्या तुम्हाला ह्या ध्यान प्रोसेसमध्ये मिळायच्या तेव्हा मिळतील आणि ते समजायचं तेव्हा समजेल. पण ते मिळाल्यानंतर काय, त्याच्याने मी सुखी होणार आहे का, त्याच्याने माझ्या आयुष्यात काही फरक पडणार आहे का, मला जॉबला तर जावंच लागणार आहे,
मला ते रोजचं पॉलिटिक्स सहन करावं लागणार आहे. घरातले नातेवाईक तसेच्या तसे आहेत, त्यांचा काही फरक नाहीये. समजून घ्या, थर्ड आय मी अनेकांना सांगते, की आपलं थर्ड आय सगळ्यांचं ओपन आहे. कुणाचंही असं नाही की थर्ड आय बंद आहे, म्हणजे आज्ञाचक्र. आज्ञाचक्र बंद असलं तर आपण जगूच शकत नाही. केवळ आपल्या आज्ञाचक्रावर अनेक विचारांचा एक पडदा असतो, ज्यामुळे आपण विचार नाही करू शकत. तुम्हाला आठवतंय आपण रेकी देताना काय म्हणतो आज्ञाचक्राला? की क्लॅरिटी, विचारांमध्ये स्पष्टता येणं, मला निर्णय पटकन घेता येणं. ज्या वेळेस आपण घरातले इतके तितके छोटे छोटे पण निर्णय घ्यायला थांबतो, विचार करतो आज हे करू का, खूप कन्फ्युजन होतं जेव्हा आयुष्यात, तेव्हा समजायचं की माझं थर्ड आय मध्ये एनर्जी ब्लॉक झाली. आपल्याला समजायला पाहिजे रोजच्या आयुष्यामध्ये आपण आपलं आज्ञाचक्र नेमकं कसं वापरतोय, म्हणजे त्याचा यूज काय आहे. नुसतंच मला लहानपणापासून स्वप्नांमध्ये अनेक होणाऱ्या घटना दिसायच्या. कुणी जाणार असेल, काही अशी मेजर घटना होणार असेल माझ्या आयुष्याच्या लोकांसंदर्भात, माझ्या आयुष्यात काही फरक पडला का त्याचा? उलट मी खूप घाबरून जायचे ते सगळी स्वप्न बघून. आपल्याच ग्रुपमधली सुनैना मास्टर, तिला 3-4 दिवसांनी, पुढच्या 8 दिवसात काय व्हायचं दिसायचं, ती घाबरून मला फोन करायची, की मला हे दिसलं आणि परत बरोबर तसं घडलं. तर हे सगळं ना आपल्या प्रोसेसचा भाग आहे. त्याच्यामध्ये खूप काही स्पेशल असं नाहीये, की हे झालं म्हणजेच मी खरी ध्यानी आणि मला खरंय. तुम्ही जर तो विचार किंवा ती अपेक्षा करून ह्या ग्रुपमध्ये असाल तर ती चूक आहे. कारण त्याच्यापुरतं आपल्याला मर्यादित नाही राहायचं. जसे आपले पितामह पत्रीशी नेहमी सांगायचे, काय दिसतं, काय ह्याचं ह्याच्यात अडकून बसू नका. त्याच्या पुढे जा. आणि ध्यानामध्ये येणारे आणि स्वप्नात येणारा प्रत्येक अनुभव तुम्ही त्याच्यावर डोक्यावर खूप ताण देऊन, म्हणजे आता आला अनुभव आपल्याला स्वप्नातून दाखवलं गेलं. आपण लिहून घेतलं, त्याचा एक विचार केला. समजा आपल्याला वाटलं नाही या स्वप्नाचा काही संबंध नाहीये. काही महिन्यानंतर त्याचा संबंध येऊ शकतो, की आपल्याला जाणवू शकतं. म्हणून माझ्या ह्या गुणांना सुधारण्यासाठी मला हे स्वप्न दाखवलं गेलं होतं. आजच आपल्याच ग्रुपमधल्या माधवी त्यांना असं स्वप्न दिसलं, की आपण म्हणजे काल सत्रामध्ये बोललो होतो, की तुम्ही जरी एकटे असाल, तुम्हाला निंदा करणारे हजारो लोक आहेत, तुमचं कौतुक होत नाहीये, तरी सुद्धा लक्षात ठेवा, की ते वाया जात नाही. प्रत्येक विचार रेकॉर्ड होतोय आणि तुमच्या सोबत तुम्ही कधीच एकटे नसता. कारण कुणाला तरी माहिती की तुम्ही काय चांगल्या इंटेन्शननी काम करताय. तर केवळ कोणीतरी माझ्या टीका करताय किंवा कोणी मला द्वेष पाठवत आहे किंवा कोणी माझं कौतुक करत नाही म्हणून आपण काम थांबवतो का? मग अशा वेळी आपल्यासोबत एक टीम असतेच असते, जी आपल्याला मदत करत असते. ह्यावर विश्वास ठेवा. आणि काल जेव्हा हे आपण बोललो, माधवीताई ज्या आहेत, त्यांना स्वप्न असं पडलं, की एक छोटंसं बाळ हिरव्या फ्रॉकमध्ये, त्यांना त्या म्हणतात, की "तुला जायचं नाही का? ते सगळे चाललेत." कोणीतरी लोकं असं माधवीताई त्यांना त्या बाळाला म्हणतात, "तू पण जा, तुला नाही का जायचं? ते सगळे चाललेत निघून." तर ते बाळ त्यांना म्हणतं, की "नाही, मी तुमच्यासोबत राहणार आहे." ह्याचा अर्थ त्या मला विचारत होत्या. बाळ म्हणजे काय? की तो इनोसन्स, आपल्या मनातली प्युरिटी. लहान बाळ कसं असतं, की लगेच विसरतं सगळ्या गोष्टी. त्याला 2 मिनिटं शांत होतं, लगेचच रडून काय झालंय ते विसरतं आणि पुन्हा ते लगेच नॉर्मलला येतं. किंवा समोरचा कसंही वागू दे, ते लहान बाळ त्याच्याशी थोड्या-थोड्या वेळाने जरी चिडलं असेल, थोड्या वेळाने पुन्हा छान वागतं. तर माधवी त्यांचा स्वभाव पण तसाच आहे. त्यांनी मला तेच सांगितलं, जेव्हा मला त्याचा अर्थ समजला, की हे तुमचं इनर चाइल्ड आहे आणि आपण जेव्हा हृदयावर ध्यान करतो, तेव्हा अशी स्वप्न पडतात. आता ह्या स्वप्नातनं केवळ तुमचे वाईट गुणच नाही, तुमचे चांगला गुण पण दाखवला जातो. जसं काल त्यांना दिसला. हृदय चक्राचा रंग काय आहे? हिरवा आहे. त्यामुळे हिरव्या फ्रॉक मधली मुलगी दिसली छोटी. ह्या पद्धतीने आपण कनेक्ट करणं, हे म्हणजे आपलं थर्ड आय वापरणं आहे. समोर येणारा माणूस माझ्याशी कुठल्या इंटेन्शननी बोलतोय हे मला समजतंय का? ते म्हणजे आपलं थर्ड आय. केवळ मला इथं बंद झाले डोळे, मला दृश्य दिसलं, हे दिसलं, पण माझं आयुष्यात दुःख आहे तसंच आहे. मला अजूनही समजत नाही की कोण माझं आणि कोण परकं माझ्या आयुष्यामध्ये. कुणी येतं मला फसवून माझा फायदा घेऊन निघून जातं. आणि मी ध्यानात बसून दृश्य बघते. अर्थ आहे का त्याला? सिंपल आहे. आपल्या आयुष्यामध्ये आपल्या थर्ड आयचा, आज्ञाचक्राचा आपण कशा पद्धतीने वापर करून घेतो. मी मला आत्ता ह्या गोष्टी कळतायत, की आपले पितामह का सांगायचे, केवळ ध्यान करून नाही. ध्यानासोबत तुम्ही थोडंसं लोकांचे अनुभव ऐका, त्यांचा प्रवास ऐका. त्यानंतर त्यांनी महत्वाची गोष्ट सांगितली म्हणजे पुस्तकं वाचा. ज्ञान आणि ध्यान. तुम्हाला सगळी दृश्य दिसतायत, पुढं काय होणार आहे दिसतंय, भविष्यात कलर्स दिसतायत, सगळं दिसतंय. पण त्याचा वापर कसा करणार आपल्या आयुष्यामध्ये आपण? हेच माहीत नाहीये. ते दिसून फायदा काय आहे? फार तर फार तुम्हाला प्रसिद्धी मिळेल किंवा तुम्ही कुणाचं तरी सांगून पैसा कमवायला लागाल. पण माझ्या आयुष्यात दुःख आहेच असं, त्याचा मला काही फायदा नाही होत आहे.
म्हणून समजून घेणं महत्वाचं आहे, की आपल्याला जेव्हा तो जो अहंकार आहे, तो कमी करायचा आपल्यातला. अहंकार म्हणजे कुठला अहंकार? मी आणि माझा परमात्मा वेगळे आहोत. आणि बाबाजींनी जे सांगितलंय किंवा आपल्या संतांनी पण हे सांगितलंय, वननेस. एकतत्व आहोत असं समजा आपण. किती सोप्पं आहे. मला जर समजा दीपाली ताईंबद्दल राग आहे खूप आणि तो द्वेष काही माझा जातच नाहीये. पण बाबाजींनी काय सांगितलंय, की जसे तुम्ही त्याच्या प्रतिमेत आहात, तशा दीपाली ताई पण आहेत. मला ते समजून घ्यायला किती सोपं आहे, की कसं मी जोडू तिला, कसं मी तिला माफ करू. मग मला जेव्हा समजलं, अच्छा त्या दीपाली ताई सुद्धा त्याच परमात्म्याच्याच प्रतिमेत बनलेल्या आहेत, जशी मी बनली. माझ्यासाठी सोपं झालं माफ करणं. किती सिंपल आयुष्य. आपल्याला बघा, आपल्याला प्रेमाच्या फिलिंगमध्ये राहायला चांगलं वाटतं का रागाच्या? की ज्या दिवशी आपल्याला खूप त्रास झालाय ऑफिसमध्ये, तेव्हा आपण खुशीत असतो का कुणाच्या सोबत तरी मस्त वेळ स्पेंड करतोय, छान हसतोय, खेळतोय फॅमिली सोबत. साहजिक आहे, आपण जो हसणारा वेळ आहे आपला, जो प्रेमाचा वेळ आहे, तो आपल्याला चांगला आहे ना. आता आपण जेव्हा ह्या प्रेमाच्या म्हणतो आपण प्रेम, तर अतिप्रेम पण आपल्याला त्रासदायक ठरतं. आपण इतके अटॅच होतो. मग ते लहान बाळ असेल, आपली जवळची लोक असतील, ती सोडून गेल्यावर अतिशय दुःखात येतो आपण. म्हणजेच काय, की अतिप्रेम, अतिराग, सगळ्या भावनांचा अतिरेक झाला, की तो मारक ठरतो आपल्याला. यातना ठरतात त्या. जिथं ती एक बाउंडरी आपण टाकतो ना, सीमा, की प्रेमाने एकत्र राहायचं, त्या माणसाबरोबर जीव लावायचा, त्याला सगळं करायचं. पण ते जर त्रास द्यायला लागलं, मग मात्र आपलं थर्ड आय जागृत झालं पाहिजे. तिथं. तिथं आपला तिसरा नेत्र उघडला पाहिजे. की त्या माणसाचं सुद्धा एक आयुष्य आहे. तो माणूस जर मला सोडून जात असेल, तर मला दुःख वाटायचं कारण नाहीये. म्हणजे इतका की आपल्यालाच त्याचा खूप त्रास होईपर्यंत आपण त्याच्यामध्ये त्या यातनांमध्ये राहणं, म्हणजे स्वतःला त्रास करून घेणं. मग त्याच्यावर आपण अनेक दिवस, अनेक वर्ष आपण त्याच्यात यातना सहन करतो. तिथं येतो आपला थर्ड आयचा रोल, की कुठं सीमा घातली पाहिजे, किती हे केलं पाहिजे. हे कधी ना कधी ते होणार आहे, हे माहिती. आता एखादी आई म्हणली, माझ्या मुलीला मी लग्नच करणार नाही का? तर माझ्यापासून वेगळं नाही व्हायला पाहिजे. तर हे चालेल का समाजाच्या दृष्टीने? त्या मुलीचं नुकसान करताय, जिचं तिला जायची इच्छा असेल लग्न करून त्या मुलाबरोबर वगैरे, त्याच्या सासरी तिथं जाऊन असं हे करायचं असेल, राहायचं असेल, त्या ठिकाणी आईच्या भावना, किती जरी प्रेम असेल, काही असेल, तरी आई बसते ना शांत. म्हणते नाही, ही समाजाची रीत आहे, त्याप्रमाणे मला केलं पाहिजे. म्हणजे सांगायचा हेतू हा आहे, की थर्ड आय ओपन होणे किंवा हे होणे, हे म्हणजे केवळ आपलं आत्मज्ञान नाहीये, तो आपल्या ह्या जर्नीचा एक भाग आहे. आणि त्यासाठी अतिशय महत्वाचं आहे ते समजून घेणं, की आपण ऑलरेडी त्या दिव्य तत्वांमध्ये आहोत, त्या दैवी गुणांमध्ये आहोत. आपल्याला काही गरज नाहीये डोळ्यापुढे दिसलं म्हणजेच तुम्हाला सगळं, तुम्ही ध्यानी झालात किंवा खूप मोठं काहीतरी तुम्ही मिळवलं. कारण ते एकदा आपल्या मनात बसलं ना, की मला हे ह्या देवीचं दर्शन झालं, मला ह्या देवतेचं हे झालं, की आपण तिथंच अडकून बसतो. असं होतं बऱ्याचदा. किंवा मग मनामध्ये एक भावना येते, की मला काहीच दिसत नाहीये म्हणजे माझ्यात काहीच नाहीये का काय? माझं चुकतंय का काय? ही भावना पूर्ण काढून टाका. हे जे काही आपल्याला मिळतंय ना, हे सगळं आपण शांत होतोय, आत, आत, आत जातोय, म्हणून सगळं बाहेर येतंय. म्हणून आपल्याला दृश्य दिसतायत वेगवेगळी. जसं आता आपल्याच एका मास्टरनी लिहिलं होतं, तिच्या घरामध्ये काही प्रॉब्लेम्स होते. तिला मी म्हणलं, जसं तू मैत्रिणीला सल्ला देते फोन करून किंवा कुठल्या तरी नातेवाईकाला, की तुमच्या प्रॉब्लेमला हे सोल्युशन आहे. अगदी तसं ज्या लोकांबरोबर प्रॉब्लेम आहे, त्यांना इमॅजिन कर आणि बोल त्यांच्याशी. आणि काय बोलायचं त्यांच्याशी? तेच जे बाबाजी आपल्याला सांगतायत, की तुम्ही सगळेजण ईश्वराच्या प्रतिमेत बनला आहात. तुमचे हे गुण आहेत चांगले आणि मी तुम्हाला प्रेम प्रकाश पाठवते आणि तुम्ही नातं चांगलं करा. जे काही तुम्ही समोर असल्यावर बोलाल, पण समोर बोलत नाही आपण एकमेकांशी. मग तुम्ही त्याला आत्मरूपाने बोलवा. ती शक्ती आहे आपल्या सगळ्यांमध्ये, की तुम्ही त्याला आत्मरूपाने बोलवा, डोळ्यासमोर इमॅजिन करा. तुम्ही ईश्वराला करता प्रार्थना, त्याला कशी करता? त्यांचं रूप आठवता आणि म्हणता, की हे माझं काम होऊ दे. अगदी तसंच आपल्या त्या लोकांबरोबर ज्यांच्याबरोबर नातं चांगलं नाहीये, त्यांना समोर बोलवा. त्यांना बोला, की हे आपल्यात झालंय. आणि मी तुम्हाला प्रेम आणि प्रकाश पाठवते. तुम्ही हा गैरसमज दूर करा. आपले जे प्रॉब्लेम होते, आपली जी कार्मिक बंधनं होती, त्रास होता, तो आपण इथंच संपवू. ह्या पद्धतीने फक्त तिने 2 दिवस ती प्रॅक्टिस केली आणि लगेचच तिला ते स्वप्न पडलं, ज्यामध्ये तिचे भाऊ तिच्या घरी आले असं दिसलं. तर प्रत्यक्षात जेव्हा होईल तेव्हा होईल, पण किमान ते केल्यामुळं तिला जे दिसतंय, जे रिअल रिअल तिने फील केलं,
त्या गोष्टी. ह्या पद्धतीने गोष्टी घडतात आणि जेव्हा ते आपण फील करतो ना आतून, तेव्हा ते रिॲलिटी वास्तवामध्ये सुद्धा घडतं. आज ना उद्या तिच्या आयुष्यात तो प्रकार घडेल. तर सांगायचं हे, की ही सगळी चक्र आपल्या आतमध्ये ऑलरेडी जागृत अवस्थेमध्ये आहेत, हे माहीत करून घ्या. ते तुम्हाला दिसलंच पाहिजे, ऐकू आलंच पाहिजे, तरच तुम्ही दैवी असं नाहीये. हे केवळ आत्ता दिसतंय आपल्याला कारण आपण जास्त अवेअर होतोय. आपण जास्त जागृत होतोय म्हणून. कारण आपल्याला असं वाटतंय, की आता माझं हे सगळं जागृत होऊन मला सगळं डोळ्यासमोर येणार आहे. हे आपण अवेअरनेसमध्ये आलेलो आहोत. म्हणून या स्टेजला तर तुम्ही कुठल्याही दुसऱ्या ग्रुपमध्ये जा, कुठेही जाऊन ध्यान करा, कुठेही तुम्ही ह्या पद्धतीने साधना करा. तुम्हाला सगळीकडे असेच अनुभव येणार आहेत. आणि शेवटी एकच कळणार आहे, की जे काही आहे ना माझ्या आतमध्ये, हेच कळणार आणि फिरून-फिरून आपण माणूस फिरतो-फिरतो इकडे जा, तिकडे जा. पुन्हा त्या स्टेजला येतो जिथं आपल्याला कळतं, "अरे अच्छा, हे सगळं माझ्या हे जे भावना आहेत, जे काही आहे ना ते आत आहे." जेव्हा ध्यान करून मी शांत होते, आतमध्ये खोलवर जायचा प्रयत्न करते. खोलवर जाते म्हणजे काय? जास्त जागृत, जास्त श्वासांना फील करायला लागते. आतमध्ये मला जाणवायला लागते माझी शक्ती आणि फील करण्याचा भाग आहे. मी तुम्हाला किती जरी त्याचा टेक्निक शिकवला, तरी पण जोपर्यंत तुम्ही खोलवर आतमध्ये जात नाही, की एक-एक श्वास माझा, एक-एक सेकंद मी जागृत अवस्थेमध्ये यायला पाहिजे. ही भावना ह्याच्याने तुम्ही जेव्हा उठता, जागृत होता, तेव्हा तुम्हाला हे सगळं दिसायला लागेल. काही अवघड नाहीये त्याच्यात. इथं कुणी असा नाहीये, की ज्याच्याकडे ती शक्ती नाहीये. सगळ्यांकडे शक्ती आहे. फक्त किती आपण अलर्ट होतो, अवेअर होतो, जागृत होतो. जेव्हा मी ध्यानाला बसते, तेव्हा मला बाहेर लक्ष आहे का? की सगळं माझ्या आत आहे? मला फील होतंय का? माझा श्वास खाली जातोय, इथं जातोय, इथपर्यंत आलाय. कुठं माझा श्वासाचा एंड कुठे आहे? उगम कुठे आहे? हे बघायचंय आपल्याला. आतल्या क्रिया श्वासांच्या. आपलं सगळं आपलं लक्ष, आपले विचार सतत भूतकाळ, भविष्यात असतात. केवळ श्वासच अशी गोष्ट आहे, जी भूतकाळात जाऊ शकत नाही आणि भविष्यात नाही. श्वासच आहेत जे आपल्याला कायम वर्तमानात ठेवतात. कायम. असं होतं का, की आता माझा श्वास सध्या भूतकाळात गेलाय बरं का 2 तास मागे, असं म्हणतो आपण. आपले श्वास आपल्यासोबत सतत आहेत आणि ते आपल्याला वर्तमानाची सतत जाणीव करून देतात. जितके आपण वर्तमानात राहतो ना, तितके आपण अवेअर होतो. आणि मग तुम्हाला ध्यानात फरक जाणवेल, की तुम्ही विचार करणं सोडून दिलंय. विचारच येत नाहीयेत. तर आपल्या थर्ड आयचा वापर म्हणजे काय आहे? ज्या माणसाला ही बुद्धिमत्ता आहे, की जो समोरचा माणूस जे सांगतोय त्याच्या मागचं पण मला समजायला लागलंय. मग समजून घ्यायचं, की माझा अवेअरनेस वाढलाय आणि ज्यावेळेस मला कन्फ्युजन आहे, माझ्याकडे इंट्युशन आहेत, मला समजतंय. कदाचित मला पुढच्या क्षणाला माझ्याबरोबर काय होणार आहे हे सुद्धा मला समजतंय. पण का नाही दिसत मला ते किंवा लक्षात का नाही येत माझ्या? कारण मी अनेक विचारांमध्ये गुंतलेलो आहे. आणि त्या विचारांचं जे जाळं आहे ना, ते माझ्या थर्ड आयवर इतकं आहे ना, की मला मेन जे माझा आतून उच्च आत्मा, माझा उच्च स्व सांगायचा प्रयत्न करतोय, ते ऐकूच येत नाहीये. तिथं अनेक नको त्या विचारांनी माझं मन भरलंय ओव्हर थिंकिंग. भूतकाळातले, भविष्यात, आज काय झालं, कोण काय म्हणलं, हे सगळे जे आहेत ना, ह्या विचारांनी माझं मन खूप भरलंय. त्यामुळे माझा थर्ड आय मला काय सांगतोय, की तू हे कर, ते कर. ह्या गोष्टी मला ऐकूच येत नाहीये आणि त्यासाठी ध्यान करणं महत्वाचं आहे. तर तुम्ही मला सांगणं हे महत्वाचं होतं, की स्वप्न पडतायत लिहून घ्या. प्रत्येक स्वप्न तुम्ही लिहून घ्या डायरीमध्ये. दृश्य दिसली लिहून घ्या, पण फार त्याच्या मागे पळू नका, की हे दृश्य मला असं होतं, तसं होतं. जर तुम्ही तो व्हिडिओ ऐका आपल्या PMCवर झालेला, मी जो टाकलाय, पुन्हा एकदा मी त्याला आज टॅग करते. त्या व्हिडिओमध्ये तुम्हाला हे कळेल. माझी इच्छा अजिबात नाहीये, की आपल्या मास्टरनी भ्रमात राहावं कुठल्याही, की मला जे दृश्य दिसतंय ते माझं मन दाखवतंय, की खरोखर त्या देवता किंवा कुठलेकडून मला ते मेसेजेस किंवा दृश्य दिसतायत. तर आपली चेतना बऱ्याचशा गोष्टी प्रकट करते. आपल्या मनातल्या भीती समोर आणते. अनेक गोष्टी आहेत जे आपलं आतमध्ये जसं-जसं जायला लागतं ते सगळं बाहेर यायला लागतं. त्यामुळे लक्ष ठेवा, की हे सगळं आपलं मन आहे जे क्रिएट करतंय. माझ्या आतमध्ये जी देवता आहे, जिला मी खूप मानते, माझी श्रद्धा खूप आहे, तीच देवता आपल्याला ध्यानात दिसते. आणि मग आपल्याला काय वाटतं, "अरे, ती देवता मला येऊन साक्षात दर्शन दिलं." जे की हरकत नाही आपण असा विचार करणं. पण आपण तितके खोल गेलेलो आहोत का साधनेमध्ये? हा पण विचार करा.
की आपलंच मन आहे, चेतना आहे जी प्रकट करते. तुम्हाला आठवतंय मी एक रेणुका देवीचा एक अनुभव नेहमी सांगायचे तुम्हाला. ज्यावेळेस मला ते स्वप्न पडलं, त्याच्यानंतर मला माहीत होतं, की हे कदाचित माझी चेतनाच प्रकट करतीये. कदाचित ती रेणुका देवी नसेल पण जी मला स्वप्नात येऊन जिने मला दाखवलं ते दृश्य, की मी ध्यानात यायच्या आधी. हे मला पूर्ण अवेअरनेस होता माझ्यामध्ये. मी कुठेही भ्रमात नव्हते, की रेणुका देवी येऊन माझ्या स्वप्नात हे तिने सांगितलं असेलच, असं मला वाटत नाही. कारण मी तेव्हा नुकतीच ध्यानात येत होते अजून. माझी श्रद्धा तिच्यावर खूप होती. रेणुका देवीला मी माझी आई म्हणजे इतक्या उपासना जी काही झाली ना, ती अगदी हृदयातून झाली. त्यामुळं मला असं त्यावेळेसही अवेअरनेस होता. पण मी जेव्हा तुम्हाला सांगते किंवा कुणाला सांगते, तेव्हा मी देवी आहे म्हणल्यावर कुठल्यातरी देवीचं नाव घेणार. म्हणजे रेणुका देवी आली, सांगितलं मला. हे सांगणारच ना अनुभव सांगताना. पण मला अवेअरनेस होता आतमध्ये, की माझी तेवढी आहे का ध्यानातली तेवढी तयारी, की मला कुठल्यातरी देवाने येऊन त्या पद्धतीने दर्शन द्यावं. ते पण मी अगदी ध्यानात घेत होते. अजून ध्यान पण सुरू केलं नव्हतं नीट. सो हा अवेअरनेस आपल्यात ठेवा. जर असं आपल्याला दाखवलं याचा अर्थ ते खोटं आहे असं नाहीये. पण केवळ आपण ध्यान करत नाहीये जास्त डीपमध्ये जाऊन. आपण स्वतःला नाही समजून घेत आहेत. अजूनही आपल्या आयुष्यात आपण निर्णय घेताना थांबतोय, 10 वेळा विचार करतोय. कन्फ्युजन स्टेटमध्ये आहोत आपण. क्लॅरिटी नाहीये पुढं काय करायचंय. आपल्या आयुष्यात आपल्याला किंवा काही छोट्या-छोट्या गोष्टींची अशा अनेक गोष्टी आहेत ज्याचा सामना आपण रोज करतोय. जिथं आपल्याला प्रॉब्लेम आहे प्रॅक्टिकली. आणि आपण इथं म्हणतोय की मला हे दिसलं, ते दिसलं आणि त्याच्यात आपण अडकून जाऊ नये. त्या भ्रमात राहू नये. एवढीच माझी इच्छा आहे, की त्यामुळं बाबाजी जे सांगतायत ना, त्यावर आधी फोकस करा. म्हणून मी आपल्या ग्रुपचं सेटिंग सुद्धा चेंज केलं, की कुणी दुसरं आता त्या ह्याच्यामध्ये पडू नये सध्या तरी. की आपण जे करतो युनिफाईड ह्या कोर्सवर फोकस करा. ह्या कोर्समध्येच आपण एकाग्र व्हावं यासाठी ते सेटिंग चेंज केलेलं आहे काही दिवसांसाठी. आणि एकाग्र होऊन मनोभावे प्रामाणिकपणे ह्या कोर्सला तुम्ही फॉलो करा. तर तुम्हाला त्याचे रिझल्ट मिळणार आहेत, की आपण सगळे एक आहोत. आपण सगळे ईश्वरी प्रतिमेत बनलो आहोत. ते सगळ्यांच्या आतमध्ये ते गुण आहेतच. पण ते थोडेसे विचारांमध्ये अडकून गेलेत. परिस्थितीमुळं असतील, माणसांमुळं असतील. तर ह्यासाठी मी काय करू शकते? कसं माझं आयुष्य समृद्ध बनवायला तो माझा उच्च आत्मा थांबलाय, त्याचं ऐकणं गरजेचं आहे. त्यासाठी तुम्ही हे सगळं लिहा, सगळं करा, पण ध्यान करणं विसरू नका. हृदयावर ध्यान लावणं, आपलं आनापानासती ध्यान रोजच्या रोज करणं. अर्धा 1 तास तरी आपलं ध्यान झालंच पाहिजे. कारण ध्यान केल्यानंतरच तुम्हाला तुमची एनर्जी वाढते. ज्या देवतेला तुम्ही मानता, ज्यांच्यावर श्रद्धा आहे ना, ते तुम्हाला सगळे ध्यानात भेटायला लागतील. जितकी तुमची एनर्जी वाढेल. त्यासाठी जे व्हिडिओ आपण ग्रुपवर टाकतोय ते प्लीज ऐका. कुठेही भ्रमात कुठल्याही राहू नका आणि मला हे दिसलं नाही म्हणजे माझ्यात नाहीये, हे तुम्ही म्हणू नका असं. कारण त्याचा त्याचा काही संबंध नाहीये. प्रत्येकाच्या आत आहे. फक्त आपण किती अवेअरनेस स्टेटमध्ये आहोत, त्यानुसार त्या गोष्टी समोर येतात. तर कुणी स्वतःला कमी लेखायचं कारण नाहीये. बाबाजींवर विश्वास ठेवा त्यासाठी. एक मेसेज आलाय तो बघते. आपला मास्टर आहे प्रफुल्ल, जो नवीनच जॉईन झालाय. त्याला असा एक मेसेज येतोय, की बियॉन्ड द लाईफ काय आहे हे आपल्याला जाणून घ्यायचं आहे, असं हायर सेल्फ त्याला सांगतोय. तर तुमचा हायर सेल्फ जे सांगतो ना, की तुला काय जाणून घ्यायचंय, तुला काय माहित करून घ्यायचंय. ह्यावेळेस मला काय विचार येतात, कुठलं पुस्तक वाचावंसं वाटतंय, काय ऐकावंसं वाटतंय मला, काय खावंसं वाटतंय हे सुद्धा. तर ह्या गोष्टींकडे लक्ष ठेवा, की मला आतून फिलिंग काय येते. जसं म्हणजे मी का सांगते, कारण 2-3 दिवसांमध्ये मास्टर्स मला सांगतात, "आम्हाला काही दिसत नाही, आम्हाला नाव कळलं नाही, आम्ही करतोय ना नीट." हे सगळं आधी मनातनं काढा. ते तुम्हाला दिसलं पण असेल, कळलं पण असेल, पण लक्षात येत नसेल, की हेच नाव आहे. असं म्हणून. कारण अनेक विचारांमध्ये तुम्ही असू शकता. त्यामुळं अजिबात डाऊट ठेवू नका मनामध्ये आणि जे काही जसं आता ह्याला सांगितलं गेलं प्रफुल्लला, तसं आपल्या आतून काय फिलिंग येते, मला काय शिकायचंय, मला काय ऐकायचंय, काय बघावंसं वाटतंय, काय ऐकावंसं वाटतंय आणि ग्रुपवर काय येतात मेसेजेस, व्हिडिओज ते बघा, त्यातनं ज्ञान घ्या आणि ध्यान करा. आपल्या हृदयात जा, आत जा, सगळं आत आहे. मी आता जर कुणाला म्हणले, की तुम्ही साईबाबांना आठवा, तुम्ही कुठून आठवणार साईबाबांना? कसं आठवणार तुम्ही? डोळ्याच्या समोर भिंतीवर बघणार साईबाबांना, आत जाणार, डोळे बंद करणार. जे काही आहे तुम्ही समोर बघा किंवा आत जा.
येतर तर आपल्या आतूनच ना. साईबाबा आपल्या आतूनच येतायत ना. आठवतंय तर मला आतूनच साईबाबा आठवतायत. मला रामाचं रूप आठवतंय, श्रीकृष्णाचं रूप कुठून आठवतंय मला? आठवतंय, दिसतंय म्हणजे काय होतंय मला नेमकं? इथं दिसतंय डोळ्यामध्ये आपल्या, मेंदूमध्ये. मग सगळं कुठे आहे? आपल्या आत आहे. सो जरी आपल्याला आत्ता त्या गोष्टी समजत नसतील, की दिसत नसतील, ऐकू नसतील, स्वतःवर अविश्वास ठेवू नका. त्यामुळं ही एक गोष्ट फार महत्वाची आहे पुढे जाण्याआधी. या जर्नीमध्ये आपल्याला बाबाजी स्वतः सांगतायत, की आपण ईश्वरी प्रतिमेत बनलोय. त्या गोष्टीवर पहिल्यांदा विश्वास ठेवा. तर ह्या नोटवर आपण आपलं आजचं ध्यान सुरू करू. 15 मिनिटं राहिलीत. आपण 15 मिनिटाचं शांतपणे आपल्या हृदयावर ध्यान लावू. सगळी चक्र आपली सगळं काही जागृत आहे, ऍक्टिव्ह आहे. फक्त त्याला संतुलित करायचंय आपल्या विचारांनी, आपल्या भावनांनी. तर आपण डोळे मिटून शांत आतमध्ये आपल्या आपल्या चेतनेमध्ये, आपल्या मनामध्ये, शरीरामध्ये जायचा प्रयत्न करू. माइंड, बॉडी, सोल, मन, शरीर आणि आत्मा हे सगळं म्हणजे आपलं अस्तित्व आहे. आपली चेतना ही केवळ आत्म्यामध्ये नाहीये, ती आपल्या मनामध्ये, शरीरामध्ये, शरीराच्या प्रत्येक भागामध्ये आपली चेतना आहे. आपल्या पायाला चिमटी काढून बघा, हाताला चिमटी काढून बघा. तिथं आपल्याला जाणवतं, त्या चिमटी काढल्याची आपल्याला जाणीव होते. म्हणजेच आपली चेतना सगळीकडे, संपूर्ण शरीर व्यापून आहे. आपल्या संस्थेचे संस्थापक पितामह पत्रीजी यांना कधीच ध्यानामध्ये दृश्य दिसलं नाही. कधीच त्यांना कुठलं विजन दिसलं नाही. ते नेहमी म्हणायचे, की माय डिअर गॉड्स, तुम्ही सगळे देवता आहात, ईश्वर आहात. या दिसण्या न दिसण्याने काहीही फरक पडत नाही. आपल्या आयुष्यात काय फरक पडतोय, आपल्या रोजच्या वागण्यात, विचारात, हे महत्वाचं आहे. हेच आपलं खरं आज्ञाचक्र संतुलित असणं आहे. आपल्या स्वतःला ओळखणं, माझ्यामधून कुठले विचार बाहेर पडतायत, कुठल्या परिस्थितीमध्ये कशा भावना निर्माण होत आहेत, स्वतःवर लक्ष देणं म्हणजेच खरं तर आज्ञाचक्र संतुलित झाल्याचं लक्षण आहे. आता आपले श्वास येत आहेत, जात आहेत. एक मोठा श्वास घेऊन अगदी सावकाश आपल्या तोंडाने सगळे विचार, काळजी बाहेर टाका, ज्या ह्या क्षणाला आपल्याला अजिबात नकोयत. ह्या क्षणाला आपण सगळेजण आपल्या ईश्वरी रूपामध्ये आलोय. माझं मूळ रूप मला केवळ माझ्या ध्यानामध्ये दिसतं. हळूहळू मी माझ्या आयुष्यात ते रूप घेऊन जायचा प्रयत्न करते. पण हीच ती शांत वेळ आहे, जेव्हा मला एक आत्मिक शांती, आनंद, स्थिरता, आयुष्यातलं खरं सुख मिळतं. अगदी सावकाश आपल्या संपूर्ण शरीराला रिलॅक्स होण्याची कमांड द्या. अगदी प्रेमाने प्रत्येक पेशीला सांगा, शरीराच्या प्रत्येक भागाला सांगा, तू सुरक्षित आहेस, तू स्थिर आहेस. एक मोठा श्वास घेऊन हळूवार आपल्या तोंडावाटे सगळी चिंता, काळजी, नको असलेले विचार सगळं बाहेर सोडा. हा श्वास अगदी हळू आत घ्यायचा आहे आणि सोडताना सुद्धा सावकाश बाहेर सोडायचा आहे.
पहिले 3-4 श्वास नाकावाटे आत जाऊ देत आणि तोंडावाटे सावकाश बाहेर पडू देत. रिलॅक्स करा स्वतःला. आपल्या मनातला स्वतःबद्दलचा कुठलाही गैरसमज, सगळ्या जुन्या समजुती, कमीपणा, दोष, अपराधी भाव सगळं बाहेर सोडा आणि स्वतःला हळूहळू हृदयामध्ये घेऊन या. आपल्या छातीचा मध्यभाग, तिथं स्थिर व्हा. काही करायचं नाहीये. केवळ आपल्या हृदयामध्ये जाऊन ही शांतता आणि तो अनुभव घ्यायचा आहे. जेव्हा मी सगळ्या जगातलं माझं लक्ष संपूर्णपणे माझ्या आत घेऊन जाते, तेव्हा कसं वाटतं? दिवसभर असलेला गोंधळ, मोबाईल, आजूबाजूची लोक, अनेक विचार. पण जेव्हा मी शांत होऊन माझ्या संपूर्ण अस्तित्वाच्या केंद्रामध्ये येते, सेंटर ऑफ माय बीइंग, माय हार्ट, माझं हृदय जे सगळ्याचा केंद्रबिंदू आहे. इकडं तिकडं फिरणारं मन, विखुरलेली अवस्था, पसरलेलं माझं अस्तित्व गोळा करून एकाग्र होते एकाच बिंदूवर. तेव्हा कसं वाटतं? काय शांती, आनंद, रिलॅक्सेशन, आराम, स्वतःबद्दलचं प्रेम, करुणा, सगळं काही मी अनुभव करते. माझं सेंटर, माझा केंद्र माझ्या आत आहे. माझे सगळे गुरु आतापर्यंतचे, देवता, सगळं माझ्या आत आहे. कारण माझ्या आतूनच मला त्यांची आठवण होती, त्यांचं स्मरण होतं, त्यांचं नाव सुद्धा माझ्या आतूनच येतं. माझ्या हृदयात बसलेत. माझा ईश्वर माझ्या आतच आहे आणि त्याच्याच प्रतिमेमध्ये द रिफ्लेक्शन ऑफ गॉड मी बनले आहे. पूर्ण विश्वासाने म्हणा, मी परिपूर्ण आहे, मी प्रेम आहे, मी करुणा आहे, मी शांती आहे, मी समाधान आहे. असं समाधान जे पैसा, आरोग्य, नाती, शरीर, मन ह्या सगळ्याच्या पलीकडे. कारण हृदयामध्ये मी माझ्या ईश्वरासोबत आहे. त्याचं समाधान आहे, मला आनंद आहे. मी सर्व व्यापक आहे, चराचरात, कणाकणात. अनंत बुद्धिमत्ता आहे माझ्याकडं. हे सगळं काही माझ्या आत आहे. काही प्रसंगांमुळे केवळ मला त्याचा विसर पडलाय.
पण आता मी पुन्हा आठवतीये. मी प्रत्येक क्षणाला माझ्या उच्च स्व सोबत जोडलेली आहे. म्हणूनच इथं आहे. आतून येणारा तो आवाज माझा उच्च आत्मा आहे. हायर सेल्फ, जो मला प्रत्येक वेळी मार्गदर्शन करतो. माझ्या हिताच्या गोष्टी मला सांगतो. मी आनंदी, समृद्ध कसं राहीन यासाठी नेहमी मदत करत असतो. आपल्या हृदयामध्ये आपल्या उच्च आत्म्यासाठी आभार व्यक्त करा. जेव्हा कोणी नव्हतं तेव्हा तो होता, सदैव माझ्या आतमध्ये. माझं प्रेम आणि माझा प्रकाश, जो मला संपूर्ण बनवतो, असा माझा उच्च स्व. खूप आभार माना. आपल्या हृदयातून त्याला प्रेम, खूप प्रेम पाठवा. अगदी प्रेमाने, संपूर्ण विश्वासाने त्याला विचारा, हे माझा उच्च स्व, तू निराकार आहेस, निर्गुण आहेस, परिपूर्ण आहेस, आनंद आहेस, प्रेम आहेस. असा तू माझा सुंदर उच्च स्व आहे, माझा उच्च आत्मा आहेस, जो मला मूळ स्वरूपाकडे घेऊन जातोय. आपल्या हृदयातून म्हणा, आतून. तू मला तुझं स्पष्ट नाव सांग. मला माहितीये तू सदैव माझ्या सोबत आहेस. आता केवळ आपल्या हृदयावर शांतपणे ध्यान लावून बसा. ह्याच पद्धतीने केंद्रित होऊन बसा. केवळ आपल्या हृदयाची जागा फील करा. आपला श्वास, ही भावना शांतीची, स्थिरतेची. हे सत्र जरी संपलं तरी सुद्धा आपलं लक्ष आपल्या हृदयातच ठेवा. आपण सगळे भेटू उद्याच्या सत्रात.